कृपा उपजली जयराम स्वामीसी, आले पाहयासी भाव माझा, देखोनी तयासी आनंद वाटला, कंठ कोंदटला आनंदाने, मनीची आरती केला नमस्कार, पूजिला साचार मना माझी, बहिणी म्हणे त्याचे मनातील हेत, ओळखे निश्चित पांडुरंगा. मजवरी दृष्टी कृपेची ओतिली, प्रेमाची गुंतली माय जैसी, अंतरीची पूजा घेऊनी जयराम, गेला तो सप्रेम स्वस्थाना, उगाची बैसला आसनी नेमस्त, करोनिया स्वस्थ चित्तवृत्ती, तव काही एक अपूर्व वर्तले, तुकारामे दिले दर्शनासी, केला नमस्कार भेटूनी आनंदे, अत्यंत आल्हादे स्वामी सखा, मजही दर्शन दिधले आळूमाळ, घातला कवळ मुखा माझी, मज म्हणे आलो जयराम भेटीसी, तुझही मानसी ओळखिले, तुम्ही आता येथे नको राहो कदा, आत्मज्ञान बोधा नसंडीवो, बहिणी म्हणे दर्शन दुसरे, मनाच्या व्यापारी तुकोबाचे, नवल जनासी वाटले म्हणून, येती ते धावोनी पाहावया, भ्रतार हा माझा देखोनी तयासी, माझी या देहासी पीडा करी, न देखवे तया द्वेषी जना प्रती, क्षणक्षणा चित्ती द्वेष वाढे, म्हणे ही बाईल मरे तरी बरे, ईसका पामरे भेटताती, काय आता घुमारे येईल अंगासी, देवईचे पोशी पोट कैसे, बहिणी म्हणे ऐसी भ्रतारासी चिंता, जाणूनी अनंता कळू आले, भ्रतार म्हणतसे आम्ही की ब्राह्मण, वेदाचे पठन सदा करू, कैचा शूद्र तुका स्वप्नीचे दर्शनी, बिघडली पत्नी काय करू, कैचा जयराम कैचा पांडुरंग, माझा झाला भंग आश्रमाचा, आम्ही काय जाणू नाम हरी कथा, भक्ती हे तत्वता नसे स्वप्नी, कैचे संत साधू कैची भाव भक्ती, भिक्षुकाचे पंक्ती वसो सदा, बहिणी म्हणे ऐसे चित्तात भ्रतारे, चिंतोनी निर्धारे विचारिले मनी भ्रतारे आपण, आता हे त्यागोन वना जावे, इसी नमस्कार करीतील जन, आम्हीसी तृण वाटो परी, स्त्रियेसी बोलती अनुवाद कथेचा, आम्हीसी नीचा परी वाटो, पुसतची येती इशी पहा जन, आम्ही की ब्राह्मण मूर्ख झालो, इचे नाव घेती गोसावीण ऐसे, आम्हा कोण पुसे इज पुढे, बहिणी म्हणे ऐसे भ्रतार मानसी,
चिंतुनी चित्तासी बोध करी। म्हणे आता मना स्त्रियेची हे दशा, आता तू सहसा राहू नको, चाल वेगी जाऊ तीर्थासी वैराग्य, आमचे हे भाग्य ओढवले। सासू सासऱ्यासी केला नमस्कार, आहे स्त्री गरोदर मास 3, आम्ही जातो तीर्थयात्रा करावया। देवलसी स्त्रिया यत्न कीजे, न पाहे मी मुख सर्वथा येचे। हीनत्व आमुचे कोण फेडी, भांडी सोसून कोण राहे येथे। ऐसिया स्त्री ते कोण पाळी, बहिणी म्हणे ऐसे बोलिला भ्रतार। मज पडे विचार मना माझे, काय म्या अदृष्टा करावे आपण। आले जे टाकून सोसी जेथे, नाही येत वारे अंगासी माझिया। घुमारीन काया नव्हे माझी, स्वधर्म आपुला रक्षुनिया मने। शस्त्राच्या श्रवणे देव साधू, भ्रताराची सेवा तोची आम्हा देव। भ्रतार स्वयमेव परब्रह्म, तीर्थ भ्रताराचे सर्व तीर्थ जाणा। तया तीर्था विना निरर्थक, भ्रतार वचनासी उल्लंघी नजरी। पापे माझ्या शिरी पृथ्वीची, धर्म अर्थ काम मोक्षासी अधिकारी। भ्रतार साचारी वेद बोले, हा माझा निश्चय मनातील हेत। भ्रतारेसी चित्त लावियले, भ्रतार सेवेने सांग हा परमार्थ। भ्रतारेच स्वार्थ सर्व आहे, भ्रतारा वाचोनी अन्य देव जरी। येईल अंतरी ब्रह्म हत्या, सद्गुरु भ्रतार साधन भ्रतार। सत्य हा निर्धार अंतरीचा, बहिणी म्हणे देवा भ्रताराचे मनी। तुआ प्रवेशोनी स्थिर केले, भ्रतार गेलिया वैराग्य घेऊनी। पांडुरंगा जनी जिणे काय, प्राणाविन देह काय पावे शोभा। रात्री विण प्रभा चंद्राची ये, भ्रतार तो जीव देह मी आपण। भ्रतार कल्याण सर्व माझे, भ्रतार जीवन मी न तयात। कैसे निवाचत जीव माझा, भ्रतार तो रवी मी प्रभातयासी। वियोग हा त्यासी केवी घडे, बहिणी म्हणे माझा जीवाचा निर्धार। बोले पै विचार हरी जाणे, भ्रतारे वैराग्य घेतलियावरी। जीव हा निर्धारी दीन मी, वत्सासाठी देह अचेतन पडे। हे तव रोकडे परब्रह्म, भ्रताराचे तीर्थ न सापडे जरी। अन्न खाय तरी मांस आम्हा, भ्रताराचे शेष न सापडे तरी। पापे माझ्या शिरी त्रैलोक्याची, चित्त हे भ्रतारा विण जरी जाई। तरी वास होय नरकी आम्हा,
भ्रतार दर्शनाविण जाय दिस, तरी तेची रास पातकांची, बहिणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण, ब्रह्म सनातन स्वामी माझा. पाषाण विठ्ठल स्वप्नातील तुका, प्रत्यक्ष का सुखा अंतरावे, घेईन उदंड सेवा सुख देही, साक्षया विदेही आहे मज. भ्रताराची सेवा पतिव्रता करी, तरी ते उद्धरी उभय कुळे, बहिणी म्हणे माझ्या जीवाची विश्रांती, भ्रतारे समाप्ती जन्म मृत्यू. भ्रतारे निश्चय केला मना माझी, जावे उद्या आजी टाकूनिया, तव त्यासी व्यथा झाली शरीरास, झाला 7 दिवस ज्वाळ देही. गोळखीचे जननायके उत्तर, आपण अहोरात्र तया पाशी, दिधल्या औषध निधी तया मान, जीव व्यथा फार पूर्ण सोसी. 1 मासवरी अन्न विवर्जित, व्यथा हे अद्भुत सोशितसे. नाना देवकुळे देवतांची भाष, ठेविल्या विशेष बहु काही. परितया व्यथे लागी नये गुण, म्हणे तो मरण आले मज. काय पांडुरंगा तुकोबासी निंदी, व्यथा तेची संधी आली मज. जरी तुकाराम निंदिला त्या गुणे, असेल दुखणे व्यथा मज. तरी चमत्कार दाखवावा सध्या, जीवी विश्ववंद्या तुकारामा. बहिणी म्हणे झाला अनुताप भ्रतारा, पांडुरंग पुरा अंतरसाक्ष. वृद्ध सा ब्राह्मण येऊनी बोलतू, म्हणे कारी मृत्यू इच्छितोसी. वैराग्य का तुझ आले असे मना, स्त्रीचा त्याग कोणा गुणे केला. आधीचा विचारी अपराध अंतरी, मग कोपा करी प्रवर्तावे. वाचण्याची इच्छा असली या मानसी, तरी तू येसी अंगीकारी. स्वधर्माविरहित वर्तेलही जरी, तरी तिचा करी त्याग वेड्या. ही आहे विरक्त निश्चित हरिभक्त, तू पाही सत्य तैसे व्हावे. होईल कल्याण बोलत ब्राह्मण, भ्रतारे चरण वंदियेले. सांगितले सर्व कारण आपण, देई जीवदान आजी मज. ये व्यथे पासोनी वाचवी स्वामिया, जीव तुझ्या पाया वाहीन मी. केला नमस्कार प्रत्यक्ष उठोन, होईल कल्याण म्हणे द्विज. ऐकते मीही दोघांचे बोलणे, घाली लोटांगणी भ्रतारासी. झाला तो अदृश्य ब्राह्मण तात्काळ, आरोग्य कुशल देह झाला. बहिणी म्हणे देव कृपा करीतरी, सर्व सिद्धीद्वारी तिष्ठतील. आरोग्य तात्काळ व्यथेचा हारास,
झाला दिसंदिस भ्रताराचा। मग करी कृपा बोले समाधाने, द्वेषाचे हे ठाणे दूर केले। म्हणे आता सर्व जावे येथून या, आपुलिया ठाया स्वस्थाना। देवे आपणासी ब्राह्मणाच्या वेशी, सांगितला शेष प्रार्थनाचा। तेची आता करू हरीची वो भक्ती, मिरासीची खंती वाटी येली। माझी माय बापे तयासी सांगत, तुम्ही जाणीवांत देव गावा। आपण अरण्यात दोघे करू वास, देवाच्या बोलास धरुनिया। हो आता कल्याण किंवा कल्याण, आम्ही तो संपूर्ण भक्ती करू। तुकोबाचे गावा जाऊन या राहो, मनीचा दृढावो धरुनिया। ऐसी पालटली भ्रताराची बुद्धी, स्वामी कृपानिधी अंतरसाक्ष। काय एक देव करील ते नव्हे, प्रत्यक्ष अनुभवे सर्वजना। बहिणी म्हणे अवघी घेऊन चालिलो, तुकोबाच्या आलो दर्शनासी। वत्साची माय कपिला सांगाते, धावे कचित्ते आम्हा पुढे। माय बाप बंधू भ्रतारा सहित, इंद्रायणी जेथ तेथे आलो। करोनिया स्नान पांडुरंग भेटी, आनंदली सृष्टी अंतरंगी। तुकोबा आरती करीत होते तेथ, नमस्कारी स्वस्थ चित्त केले। स्वप्नी जो देखिला तेच ध्यान तेथे, देखिले नेमस्त पूर्ण दृष्टी। बहिणी म्हणे तेथ भ्रतारे साष्टांग, केला अंतरंग भावयुक्त। माध्यान झालिया पाहिजे ते अन्न, भ्रतार जाऊन ग्राम हिंडे। तव तेथ एक ब्राह्मण कोंडाजी, म्हणे तुम्ही याजी भोजनासी। भ्रतार बोलिला आहो 5 जण, इतुकिया अन्न कोण घाली। येरू म्हणे तुम्ही अवघीच भोजना, यावे नारायणा काय चिंता। जावे स्थळ तुम्ही पाहोनी राहिजे, माध्यान्ही येईजे गृहाप्रती। बहिणी म्हणे आला भ्रतार अन्नासी, मिळविले त्यासी सांगितले। मंबाजी गोसावी त्या स्थळी नांदता, गृहप्रवेशता देखिले। जाऊनी तयासी मागितले स्थळ, तो अतिचंचळ क्रोधतया। मारावया उठे घातले बाहेरी, आनंदे ओवरी प्रार्थिले। तेथे राहोनिया भोजनासी गेलो, बहुत पावलो समाधान। वृत्तांत पुसिला कोठोनी आलात, चालतसा पंथ कवन कार्या। काही बाही तया सांगितले पूर्व, म्हणे राहा सर्व पर्वणीसी। सोमवारी आहे अमावस्या पुढे, राहा भक्ती कोडे सुख घ्यावे।
नित्य हरी कथा होतसे देऊळी, तुकोबा माऊली वैष्णवाची, रहा येथे तुम्हा भक्षावया धान्य, देऊ हेही पुण्य आम्हा घडे, बहिणी म्हणे मग राहिलो देहूस, धरुनी हव्यास तुकोबाचा. देऊळात कथा सर्व काळ होत, श्रवण करीत दिन रात्री, तुकोबाची कथा वेदातील अर्थ, पावे माझे चित्त समाधान. तुकोबाचे ध्यान पूर्वी कोल्हापुरी, जे स्वप्ना माझारी देखी येले, तेची ध्यान डोळा प्रत्यक्ष देखोनी, आनंद लोचनी हे लावत, रात्रंदिन निद्रा नये तिळ भरी, तुकोबा अंतरी प्रवेशला, बहिणी म्हणे येती सुखाचे डोलावे, जाणती अनुभवे जाणते जे. मंबाजी गोसावी भ्रतारासी म्हणे, तुम्ही शिष्य होणे स्त्रियायुक्त, माझा हेत आहे तुम्ही हरिभक्त, दिसता विरक्त उभय वर्गे, ऐकोनी ते गोष्टी 2-4 वेळा, मग त्या प्रांजळा सांगितले, आम्ही अनुग्रही आहोजी पूर्वीच, न वाटे त्या सत्य गोष्टी काही, भ्रतारे त्या प्रती सांगितले सर्व, कोल्हापुरी पूर्व वर्तले जे, ऐकोनिया द्वेष संचरला मनी, म्हणे काय स्वप्नी समाधान, नाही गुरुसेवा घडली जोवरी, हस्तक हा शिरी सद्गुरुचा, तोवरी तो गुरु कासयाचा खरा, शूद्राची या अंतरा ज्ञान कैचे, स्वप्नीचा अनुग्रह गुरु केला शूद्र, तोही बळीभद्र ज्ञानहीन, तुम्हासी वाळीस ब्राह्मणाचे पंक्ती, तुम्ही गुरुभक्ती नका सांगू, बहिणी म्हणे ऐसे मंबाजी बोलिला, द्वेषही मांडिला तेच क्षणी. एके दिवशी वाटे देखिले आपण, मंबाजीसी पूर्ण हेतयुक्त, नमस्कार करावया गेले जवे, येरुहान शिवे दुरी पळे, म्हणे तुम्ही काय कोण याती नेणे, मी तो शूद्र म्हणे तुम्हालागी, सोनार की तुम्ही गोळक यातीची, तुम्हा ब्राह्मणाची क्रिया नाही, तुम्ही कोठे जाल भोजनासी जरी, दिवाणात तरी घालीन मी, बहिणी म्हणे ऐसे ऐकोनी आपण, भ्रतारासी पूर्ण सांगितले. महादाजी कुळकर्णी कोंडाजी पंतासी, सांगितली कैसी गोष्ट तया, मग तीही नेले आपुल्या गृहासी, म्हणे की तयासी काम काय, परंतु तो द्वेष चालवी अत्यंत, मारू पाहे घात चिंतोनिया, म्हणे हे ब्राह्मण तरी गुरुशूद्र, हेची तपा छिद्र सापडले, द्वेषही वाढला अत्यंत अद्भुत, सर्वही लोकात कळू आले,
बहिणी म्हणे देव छळी नाना परी, निश्चय निर्धारी पाहतसे। आपाजी गोसावी पुण्यात राहत, जो अतिविख्यात राजयोगी, तया प्रतिपत्र मंबाजी पाठवी, तुकोबा गोसावी शूद्रवाणी, कथा करीतसे देऊळी सर्वदा, द्विज त्याच्या पदा लागताती, रामेश्वर भट अतियोगी थोर, तेही नमस्कार त्यासी करीती, आम्हासी अन्याय हाची थोर वाटे, होत असे खोटे वेदवाक्य, तुम्ही थोर आहा दंड करावया, बांधून यातया न्यावे तेथे, आणि कही एक स्त्री पुरुष आहे ती, तेही म्हणविती शिष्य त्याचे, म्हणविती ब्राह्मण आहे ती सोनार, कुळकर्णीही फार मान्य केले, स्वधर्माचा लोप होतसे देखोन, धाडिलेली होन म्हणून याचा की अपमान न करिता आण, राज्यही बुडवून जाय तरी, डोंबाळे मांडून स्वधर्म लोपला, पाहिजे रक्षिला स्वामी राजे, बहिणी म्हणे ऐसे पत्र पाठविले, चोरोनी लिहिले घरा माझे। आपाजी गोसावी वाचोनिया पत्र, क्रोधे फार नेत्र भोवंडीत, शूद्र होनिया नमस्कार घेत, पाप हे अद्भुत होत असे, सोनाराच्या जाती म्हणविती ब्राह्मण, तयाचे दर्शन घेऊ नये, शूद्राचा अनुग्रह घेताती ब्राह्मण, भ्रष्टाकार पूर्ण होत असे, त्यासी शिक्षा द्यावी दोष नाही यासी, ऐसा निश्चयेसी नेम केला, बहिणी म्हणे याचे प्रत्युत्तर लिहिले, होय यथा काले कार्यसिद्धी। मंबाजी गोसावी द्वेष करी जीवे, म्हणे तुम्ही जावे येथोनिया, तेने फार चिंता वाटतसे मनी, विघ्न का भजनी ओढवले, कोणाचे न घेता न बोलताही काही, नसोनी अन्यायी द्वेष काही, देवासी आठवी चिंतोनी मानसी, साक्ष तुची यासी पांडुरंगा, माझे अंतरीचे जाणतोसी तुची, चित्ती या द्वेषाशी थार नाही, विप्रे हे आणिले त्यासी तू निवारी, तुकोबाचे शिरी आहेस तू, भक्ती करी त्यासी पिढीसी अंतरी, निष्ठा नाना परी लक्षीसी तू, बहिणी म्हणे देवा संचिता सारखे, नाना सुख दुःखे प्राप्त होती, कोल्हापुरी गाय होती जे सांगाते, काही ते दुग्धाते देत होती, गाय ते बांधूनी घातली घरात, सोटेही मारित तये लागी, पाहू गाय तवन दिसे पाहता, तुकोबासी व्यथा तेची झाली, पाहतोसी काय होत असे कष्टी, 3 रात्री खुंटी बांधलीसे, नाही तृण पाणी मारिलेसे फार,
धावण्यासी थार नाही दिसे, तुकोबा जागृत झाले तव पाठ, सुजेली ती नीट होयेची नाम, सोटे अंगावरी दिसती तुकोबा, आठवी विठोबा नाना परी, देखोनी तयासी कष्ट होती जना, सांगितले स्वप्नातील सर्व, तुकोबा अंतरी आठवूनी देवा, धाव रे माधवा सोड म्हणे, कोणे गाय कोठे बांधिली कळेना, धाव नारायणा गाय रक्षी, तव अकस्मात तयाची गृही, अग्नी लागे तोही महाथोर, धावून या लोक विझविती अग्नी, गायते निमग्नी बैसलीसे, जे गाय पाहती आजी 3 दिवस, चांडाळी तीस बांधिलेसे, गाय सोडूनिया आणिली बाहेरी, तव पाठीवरी मारिलेसे, भ्रतार आपुला बोलावूनी पाहे, गाय सांभाळी हे ब्राह्मणा तू, तुकोबा धावूनी करी प्रदक्षिणा, नमस्कारी गुणा धन्य तुझे, दाखविले स्वप्न मज माय तुवा, नकळेची धावा केला माझा, तुझा माझा एक आत्मा सर्वागत, ते साक्ष निश्चित आली मज, ऐसा तुकोबाने केला फार धावा, तव माझ्या जीवा दुःख झाले, मजही तैसेची क्लेश झाले फार, साक्ष हे अंतर विठ्ठलाचे, तुकोबाचे पाठी पाहता ती जन, गाय ही देखोन थोर कष्टी, बहिणी म्हणे ऐसे वर्तले हे जाण, गायीचे निर्वाण हरी जाणे. रामेश्वर भट्टे ऐकिला वृत्तांत, धावूनी त्वरित तेथ आला, तुकोबाचे तिही घेतले दर्शन, गायतेही पूर्ण पाहिली, दोहीचे पाठीचा दिसे एक भाव, रुदनी ते सर्व प्रवर्तले, तुकोबाचा पार वर्णिल साकोण, कलियुगी जाण प्रल्हाद हा, सर्वांतर साक्षी करोनिया स्तुती, स्वसुखे रमती आपुलिया, बहिणी म्हणे लोक बोलती सकळ, तुकोबा केवळ पांडुरंग. महादजी कुळकर्णी तयाची ये घरी, असोनी निर्धारी काळक्रमू, येताती हे लावे दुःखाचे अनेक, लक्ष्मी नायक जाणतसे, घालोनी संकटी देवावरी भार, असो निर्विकार एकनिष्ठ, तव तये काळी झाली हे प्रसूत, कन्या झाली तेथ आपणासी, काशीबाई तिचे ठेविले नाव, दाखविला भाव पूर्ण काही, बहिणी म्हणे वत्स मेले कोल्हापुरी, तेची आले उदरी ऐसे वाटे. देवगाव माझे माहेर साजणी, शाखा वाजे सनी मौन सगोत्र, तयाची कुळी घेतले शरीर, स्त्री रूपे व्यवहार दावावया, जयाची कुळी गुरु परंपरा,
नाहीच सादरा श्रवण काही। बहिणी म्हणे जन्म अंतरीचा नेम, हे तो जाणे वर्म नारायण। लोकांची आमुली खेळती बोळकी, वाटे घ्यावे मुखी मज नाम। आणिक नावडे खेळते बालिश, नेणे तो विश्वास प्रगटला। नावडे फुगडी टिपरियाचा खेळ, असावे निश्चळ वाटे मना। बहिणी म्हणे पूर्वी होते जे पदरी, तेची या संसारी प्रगटले। माता पितयाने लग्न संपादिले, कन्यादान केले गौतम गोत्री। झाला 4 दिस लग्नाचा सोहळा, नकळे देवाचा हेत आन। माय बापे माझी दरिद्री पिडिली, उपद्व्यापे झाली कासावीस। देशत्याग झाला मिराशीच्या भये, तव गंगा जाय दोही थड्या। सांगा ते घेतले माझी या स्वामीस, आले परदेशास महादेवी। माय बाप बंधू भ्रतारा सहित, बहिणी म्हणे तेथ स्थिर झाले। चालले पंढरी महादेवाहुनी, संतांचे दर्शनी सुख वाटे। संत समागम जीवाहुनी गोड, परिभय दृढ भ्रताराचे। जमदग्नीचा क्रोध ऐकियला कानी, भ्रतार तो जनी तेची रूप। बहिणी म्हणे झाले वरुषे 11, क्षणही जीवास सुख नाही। वैदिक व्यवहार स्वामी उदरार्थ, करी तसे तेथ देव कैचा। वेदपाठ काही नावडीची भक्ती, पराधीन युक्ती न चले माझी। वय तो लहान लौकिक तो वेडा, वेदाची या भिडा उभी राही। बहिणी म्हणे माझे चित्त कासावीस, संसाराचा त्रास बहु झाला। स्त्रियेचे शरीर पराधीन देह, न चाले उपाव विरक्तीचा। पडिले अंतर विवेकाचे बळे, काय निर्मियेले राघोबाने। तापले शरीर त्रिविध तापाने, वाटतसे मने प्राण द्यावा। न घडे हरीची भक्ती अणुमात्र, शत्रु इष्ट मित्र संसाराचे। शरीराचे भोग वाटता ती वैरी, माझी कोण करी चिंता आता। बहिणी म्हणे जैसा उकियला उक, तैसे हे माईक वाटे मना। हरण सापडे जैसे वाघुरेत, अंध अरण्यात पडे जैसा। तैसे मज झाले पुसू कोणाहित, होय माझे चित्त कासावीस। जलाविण मत्स्य, गायीविण वत्स, मृगीविण पाडस जयापरी। बहिणी म्हणे देवा ऐसिया संकटी, करी कृपा दृष्टी दीनावरी। विरक्तीचे मूळ प्रपंचाचा त्याग, पाहताची एक गृहशैल।
संकट मांडिले धाव तू झडकरी, विवेक उत्तरी बोधी चित्त, भ्रतार त्यागिता वेदासी विरुद्ध, परमार्थ तो शुद्ध सापडेना, द्वारासी भुजंग प्रहजळे अंगी, जीव त्या प्रसंगी केवी राही, वेदाचे वचन त्यागू नये धर्म, माझे तव प्रेम हरी भक्ती, बहिणी म्हणे ऐसी संकटे दाटती, क्लेश ते वाढती काय सांगू, वेद हाका देती पुराणे गरजती, स्त्रियेच्या संगती हित नोहे, मी तो सहज स्त्रियेचाची देह, परमार्थाची सोय आता कैची, मूर्खत्व ममता मोहन माईक, संगची घातक स्त्रियेचा तो, बहिणी म्हणे ऐसा स्त्री देह घातकी, परमार्थ या लोकी केवी साधे, काय पाप केले पूर्वी लये जन्मी, आता पुरुषोत्तमी अंतरले, लाधले नरदेह स्त्रियेचे निरूपे, असंख्यात पापे फळा आली, अधिकार नाही वेदार्थ श्रवणी, गायत्री ब्राह्मणी गुप्त केली, करू नये मुखे प्रणवाचा उच्चार, बीजाचा संचार ऐको नये, बोलो नये बोल पराची या संगे, भ्रतार तो अंगे जमदग्नी, बहिणी म्हणे होतो जीव कासावीस, नये देवाजीस करुणा माझी, नामाचा विटाळ आमुचिये घरी, गीताशास्त्र वैरी कुळी आम्हा, देवतीर्थ यात्रा नावडती हरी, ऐसियांचे घरी संग दिला, संत समागम राघवाची भक्ती, नावडती श्रुती शास्त्र कथा, बहिणी म्हणे माझ्या पापाचा संग्रह, तुटोनिया राहो चित्त स्थिर, अनुतापे तापले बहुत मानसी, नये देवाजीसी करुणा कैसी, वाटे देह आता घालू अग्नी आत, किंवा हा करवत घालू माथा, वाटे जीव द्यावा नदीचे प्रवाही, किंवा दिशा दाही उलंघाव्या, वाटे अरण्यात घेऊन धरणे, बैसावे पारणे करू नये, बहिणी म्हणे माझा जीव हा तळमळी, कारे वनमाळी मोकलिसी, गांजविसी देह भ्रताराचे हाते, माझिया तो चित्ते नेम केला, न सोडी भजन प्राणही गेलिया, आता देवराया दीनबंधू, पाहतोसी काय आता माझा अंत, होतसे देहांत पती हाते, करू काय मज मांडले सांडले, नाही देहाकडे हात माझा, पडो देह परी राहतसे हेत, पहावा अनंत ज्ञानदृष्टी, करावी हे भक्ती स्वधर्म आचारे, तुझ ज्ञानद्वारे ओळखावे, राहील हे काय शरीर पीडेने, कारे हे वचन नायकसी, हे तर आहे तया जन्म घडे पुन्हा,
वेदाच्या वचना ऐकिले। आता या संकटी तुझे शिरी हत्या, राखावी अपत्या आपुलिया। बहिणी म्हणे हरी बहिरा आंधळा, का रे विश्वपाळा झालासी तू। सखा सहोदर तुझी एक हरी, दिनांचा कैवारी पांडुरंग। तुझी भक्ती घडे पतिव्रता धर्म, ऐसे मेघश्याम विचारावे। वेदासी विरुद्ध नव्हे तो परमार्थ, म्हणून हा अर्थ विचारावे। बहिणी म्हणे दोन्ही घडतील हरी, हेत हा झडकरी विचारावा। माता पिता बंधू प्रपंचाचे सखे, होती महा दुःखे माझ्या संगे। देवासी सांगता जाणसी अंतर, सांगावया थार नाही मज। सांगती न कोणी स्वहित विचार, नाही तो शेजार सज्जनाचा। एकली एकट पडिले वनी, क्षुधा तृषा मनी आठवेना। बोलावे न ऐसे वाटे कोणासवे, विचार केशवे करावा हा। बहिणी म्हणे नाम तुझे जाणे एक, कोणासी आणिक सांगू हरी। सोशियले क्लेश जीवे बहु फार, झाली हे अपार दीन सख्या। चित्ती समाधान केले असे एक, प्रारब्धे हे दुःख आले भागा। भोगणे न चुके ब्रह्मादिका दुःख, इतर हे रंक कोण तेथे। बहिणी म्हणे माझ्या देहाचे प्रारब्ध, ऐसिया गोविंद काय करी। देहाची या माथा सुख दुःख आले, पाहिजे भोगिले आवश्यक। परिहार माझा होतसे पापाचा, लाभ हाची साचा मानियला। अंतरीचा हेत नाम संकीर्तनी, शरीर पीडेने पीडियले। बहिणी म्हणे माझ्या संचिती जे आहे, तव पीडा पाहे कवण वारी। प्रारब्धाची गती नसंडी सर्वथा, व्यर्थ आता चिंता कोण वाहे। निश्चय निर्धारी धरियला मनी, आता चक्रपाणी पांडुरंग। शरीराचे क्लेश निवारे न कोणा, अगा नारायणा कळू आले। बहिणी म्हणे आता केशवा शरण, नको माझे मन पाहू हरी। तुटके संचित झाले शुद्ध चित्त, अंतरीचा हेत ओळखिला। कृपा केली देवे इंद्रायणी तीरी, देहुग्रामी थोर भक्ती पंथ। तेथे पांडुरंग देवाचे देऊळ, राहावया स्थळ प्राप्त झाले। तुकाराम संत संताचे कीर्तन, तिन्ही काळ तीन दृष्टी पुढे। नमस्कार तया न घडे पती भये, परिचित्त राहे सदा पायी। बहिणी म्हणे ऐसे मास झाले 7, अवघेची संचित सरो आले।
आनंद ओवरी होती तये ठाई, वाटे तेथे काही बसावेसे, करुनिया ध्यान लावावे लोचन, करावे स्मरण विठोबाचे। तुकाराम तव देखता देखत, आले अकस्मात गुप्त रूपे, बहिणी म्हणे तेथ पुसोनी मातेसी, क्रमियल्या निशी तीन तेथे। नेणे जपतप नेणे अनुष्ठान, घालावे आसन कळेना ते, ध्यानाचे लक्षण इंद्रियांचा रोध, नाही याचा बोध ऐकियला। पाषाण प्रतिमा विठोबाचे ध्यान, हृदयी चिंतन राममुद्रा। तुकाराम कथा करावी ती द्वारी, ऐसा हा अंतर्हित होता। टाळ्याची पोळ्यांचा ध्वनी ऐकता, आनंद हा चित्ता समावेना, लावियले नेत्र निद्रेत जागृती। तुकाराम मूर्ती देखियली, ठेवियला हस्त मस्तकी बोलून, दिधले वरदान कवित्वाचे, बहिणी म्हणे नेणे स्वप्न की जागृती, इंद्रियांच्या वृत्ती ओसरल्या। आनंदे सद्गद जाहली इंद्रिये, तुकाराम पाय आठवले, होनी सावध उघडिले नेत्र, आठवला मंत्र षडक्षरी, ठसावला ध्यानी मनाची ठाई, आणि कते काही आठवेना, बहिणी म्हणे हात घातला मस्तकी, देह तो या लोकी आढळेना। ते सुख सांगता वाचे पडे मौन, जाणता ते धन्य गुरु भक्त, झालासे आनंद इंद्रियाचे द्वारी, बैसले शेजारी चैतन्याचे। घट हा बुडावा जैसा डोहा आत, न फुटता ओतप्रोत पाणी, बहिणी म्हणे तैसे झाले माझे मना, तुकाराम खुणा ओळखीत्या। वाटे उठून ये जीव जाय तरी, सुख ते अंतरी हे लावले, आनंदे निर्भर होऊन या मन, करू आले स्नान इंद्रायणी, घेतले दर्शन पांडुरंग मूर्ती, तव झाली स्फूर्ती वदावया। तुकोबासी तेथे करुणी नमस्कार, आले मी सत्वर बिराढासी, बहिणी म्हणे जैसा लोटला समुद्र, हृदयाकाशी इंद्र बोले वाचा। तुकाराम 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 तुकाराम।